तरी आता महापालिकेमध्ये एकही नगरसेवक नाही आहे. एकूणच पुणे जिल्ह्यातील कामगिरी शिवसेनेची पाहता या घडीला तुमचे एक आमदार शिवतेरे आणि एक शरद सोनवणे तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे की मोठी जबाबदारी किंवा पुण्यात ताकद वाढवण्याच्या दृष्टीने एक धोरणात्मक निर्णय शिंदे साहेबांनी घेतला असं वाटतं. हे उदय सामंत यांना संपर्क प्रमुख इकडचं पुणे शहरात नेमलेलं आहे आणि पुणे ग्रामीणला सुधा किरण लांडगे आणि जगदाळे श्री अशी त्यांना जबाबदारी ग्रामीणमध्ये टाकलेली आहे. आणि संपर्क प्रमुख जेव्हा एखाद्याला जबाबदारी टाकतात तेव्हा त्यांच्याकडून ही अपेक्षा असते की त्यांनी आमच्याबरोबर काम करून सगळ्यांना सामावून घेऊन पुढे न्यायचं. काही लोकांना माझं नेतृत्व पसंत नसेल, काय हरकत नाही, पण त्यांनी सामंत साहेबांच्या बरोबर जोडून काम करावं. परंतु आम्ही अमक्याबरोबर काम करणार नाही म्हणून आम्ही पक्षाच्याच कार्यक्रमाला येत नाही, असं जर का ते बोलत असतील तर मला असं वाटतं की ही कार्यप्रणालीचा त्याने आत्मपरीक्षण करावं. पक्षामध्ये शिंदेसाहेबांनी जी जबाबदारी टाकली आहे ती फक्त पुणे शहर आणि जिल्ह्यापुरती आहे असं मला वाटत नाही आहे. ती जबाबदारी सगळ्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पक्षाचं काम वाढवत असण्यासाठी मी पक्षाची नेतासुद्धा आहे आणि त्यामुळे काही भागाची जबाबदारीसुद्धा त्यांना जेव्हा जेव्हा जी योग्य वाटेल तसं ते प्रचारासाठी किंवा कामासाठी आम्हाला जबाबदारी टाकतील. त्या पद्धतीचं त्यांनी काही नियोजनसुद्धा केलेलं आहे. पक्षाची आता इथली कार्यकारिणी रद्द करण्यात आलेली, बरखास्त करण्यात आली, ती कधीपर्यंत होईल आणि का करण्यात आली होती त्याची काही इनसाईड स्टोरी? तर याच्यावरचं उत्तर खरं सांगायचं तर शिंदेसाहेब आणि सामंतच देऊ शकतील. परंतु मलाही काही आतल्या गोष्टी माहिती असतात. त्याच्यामुळे SIR जे आहे म्हणजे सगळीकडची जी पाहणी चालली आहे ती आता 30 जूनला सुरू होणार आहे. त्यामुळे SIRचं काम कोण कसं करतं आहे याच्याबद्दलची पाहणी आणि निरीक्षण करणारी एक यंत्रणा पक्षाने कामाला लावलेली आहे. त्याच्यामध्ये जे चांगलं काम करतील त्यांना या जबाबदाऱ्या टाकण्याच्या संदर्भामध्ये पक्ष स्वतः सर्वेक्षण करून त्या जबाबदाऱ्या टाकणार आहे. माननीय उदय सामंतांनी स्पष्ट सांगितलेले की आता नियुक्त्या शिफारसीने होणार नाहीत, कोणी किती काम केले त्याप्रमाणे होईल. त्यामुळे मला असं वाटतं कार्यकर्त्यांनी अगदी बिनधास्त काम करावं. अजिबात काळजी करू नका की अमक्याची शिफारस मिळाली नाही तर आम्हाला काय होणार किंवा आम्ही इच्छुक झालो म्हणून आमचं काय होणार, असं काही नाही आहे. प्रत्येकाच्या कामाची माहिती माननीय शिंदेसाहेब घेत आहेत आणि मी स्वतःसुद्धा ज्यांनी सहकार्य दिले त्यांना किंवा ज्यांनी सहकार्य एखाद्याने दिलं नसेल त्यांची गुणवत्ता काय बघून ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी माझा शब्दसुद्धा जिथे उपयोगी होणार असेल तिथे मी टाकणारच आहे.